श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपले माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी कृपेने तुम्ही आनंदी व छान असाल. स्वामी कृपा आपल्यावर राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ जप कसा करावा, जप करताना कोणती माळ घ्यावी, जप किती प्रकाराने केला जातो या संदर्भात सांगणार आहे. एकाच नामस्मरणाची शेकडो हजार आवर्तने झाली की आपली प्रत्येक स्पंदने ते नाम घेऊ लागतात व त्या त्या देवतेचे आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो, कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो, तसेच स्वामींची भक्ती करणारा स्वामीमय होतो. आता जप कसा करावा. जप करताना माळ आपल्या अनामिकेवर व अंगठ्यावर घ्यावी व मध्यमाने एक एक मणी आपल्याकडे ओढावा व प्रत्येक मण्यावर श्री स्वामी समर्थ जप करावा. जप अगदी हळूवार व प्रत्येक नाम पूर्ण झाल्यानंतरच एक मणी ओढावा. काही लोक जप करताना भरभर मणी ओढत राहतात, घाईघाई करतात. असे वाटते पूर्ण नाम घेता की नाही. पूर्ण 108 जप झाल्यानंतर जपमाळेत मेरुमणी असतो तो मात्र ओलांडू नये. तेथे आल्यानंतर माळ पलटी करून घ्यावी. जप करताना गुरुच्या बोटाने तर्जनीने मणी ओढू नये. माळ ही उघडी जपू नये, ती झाकून करावी. कारण असं म्हणतात इंद्रदेव आपल्या जपाचे अर्धे फळ घेऊन जातो. मला असे वाटते देवाचा जप मोजून का करावा. देव जर आपल्याला काही मोजून देत नाही, त्याचे देणे म्हणजे अफाट असते. त्यामुळे माळ हातात घेऊन जप करणे, पुन्हा मेरुमणी न ओलांडणे, यामुळे आपले लक्ष विचलित होते. असा जप करताना आपण कितीदा स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणतो हा प्रश्नच आहे. फक्त मणी ओढण्यात आणि 11 माळी पूर्ण करण्यातच आपले लक्ष केंद्रित असते. तर आपण एक करू शकतो. पहिल्या दिवशी घड्याळ लावावे व माळ घेऊन 11 माळी जप शांततेने करावा व त्यास किती वेळ लागतो ते पाहावे. समजा आपले 14 ते 15 मिनिटात जप पूर्ण होत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर अलाराम सेट करा. एकदा अलाराम सेट केल्यानंतर पद्मासनात किंवा सुखासनात बसून डोळे मिटून बसावे. महाराजांचे सतत ध्यान करत राहावे व श्री स्वामी समर्थ जप मुखाने चालू ठेवावा. मणी ओढण्याचे नसल्याने, मेरुमणी ओलांडण्याचे भय नसल्यामुळे तुमचे पूर्ण लक्ष स्वामींवर राहते व पूर्ण ध्यासपूर्वक जप होतो. अलाराम झाला की जप पूर्ण झाला हे सुद्धा मोजून झाले. परंतु स्वामींचा जप मोजून का करावा. एकदा स्वामींनी आपला हात धरला तर ते सोडत नाहीत, आपले कल्याणच करतात. तारक मंत्रात सांगितले आहे, खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. म्हणून जेवढ्या श्रद्धेने अंतःकरणपूर्वक तुम्ही स्वामींचा श्री स्वामी समर्थ जप कराल तेवढे त्यांच्या सानिध्यात राहाल. स्वामींना आपल्या हृदयात स्थान द्या. नेहमी आपल्या सद्गुरूंचा नामरूपी सहवासाची आस धरावी. नामस्मरणाने आपल्याला परमशांती मिळते. आपली स्पंदने शुद्ध होऊन आपल्यातील दोष दूर होतात व आपले अंतःकरण शुद्ध व पवित्र होते. आपल्याला प्रसन्न वाटते. चांगले विचार मनात येतात. अशुद्ध विचारांना मनात थारा दिला जात नाही. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ वेळेचे बंधन नाही. सतत नाम घेत राहिल्याने आपल्याला इतकी सवय होते की आपोआपच नाम मुखात येते. प्रत्येक श्वासागणित नाम मुखात आले पाहिजे. झोपेत सुद्धा अंतःकरणात नामाचा जप चालू राहतो. सुप्त मनात नाम चालू राहते. थोडा काळ जरी काही कारणास्तव थांबले तरी आठवण झाल्यावर पुन्हा चालू करावे. म्हणजे सतत उठता बसता खाता पिता नामामध्ये गढून जावे. त्याच वेळेस स्वामी आपली हाक ऐकतील. त्याला खूप परिश्रम करावे लागतील.
शेवटी स्वामी आहेत ते ब्रह्मांडाचे नायक. ते आपली परीक्षा तर घेणारच ना. त्यांच्या इच्छेनुसार सर्व काही चालते. त्यांच्या इच्छेत इच्छा मिळून राहावे. आपले नामजप चालूच राहू द्यावे. कदाचित याला एक तपही लागू शकते, परंतु आपण फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी की मला फक्त स्वामींचे नाव घ्यायचे आहे. मला सर्व स्वामीहून सोडून द्यायचे आहे. एकदा का स्वामींवर सर्व सोडले की ते आपल्याला एकदा का स्वामींवर सोडले की ते आपल्या योगक्षेम वाहतात. त्यांनी म्हटले आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी वाहतो. घरामध्ये जपयंत्र चालू ठेवावे. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व ऐकणारा दोघेही उद्धरून जातात. नामस्मरण करताना नाम महत्वाचे, जपसंख्या महत्वाची नाही. आपल्याला या भवसागरातून तारण्यासाठी श्री स्वामी समर्थ या नामाशिवाय पर्याय नाही. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. आपला राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. नक्की मी तुला मोक्ष मिळवून देईल. त्यासाठी तुला नामरूपी मेहनत करावी लागेल. तसे पाहिले तर जप मोजून का करावा, परंतु काही साधनेमध्ये जप हा मोजून करावा लागतो, कारण ती जप संख्या आपल्याला माहिती पाहिजे. यासाठी जप करण्यासाठी प्रत्येक देवतेसाठी विशिष्ट माळ वापरावी. लक्ष्मी माता देवी यांच्या जप करण्यासाठी कमळगठ्ठ्यांची माळ, सरस्वती मातेचा जप करण्यासाठी स्फटिक माळ, तसेच श्री विठ्ठल, श्री कृष्ण, श्री पांडुरंग, श्री स्वामी समर्थ महाराज यांचा जप करण्यासाठी तुळशी माळ वापरावी. तसे बघितले तर सर्वात श्रेष्ठ जप मनातील जप. सतत आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण सतत मुखात असावे. मोजता न येईल यासारखे असावे. परंतु काही साधनेत जपसंख्या कळण्यासाठी जपमाळेचा उपयोग करतात. जप करण्याची पद्धती: 1. बोटे मोजून जप केल्यास 1 पट पुण्य. 2. बोटांच्या पेरावर जप केल्यास 10 पट पुण्य. 3. शंखमणीने शतपट पुण्य. 4. प्रवाळ माळा सहस्रपट पुण्य. 5. मोत्याच्या माळेने 1,00,000 पट पुण्य. 6. सुवर्णमाळा कोटी गुण पुण्य. 7. रुद्राक्षमाळ अनंत गुण पुण्य. मोठ्या आवाजात जप करणे हा कनिष्ठ जप. ओठ हलवून जप करणे हा मध्यम जप. मानस जप हा सर्वात श्रेष्ठ जप मानला जातो. ओठ बंद करून दाताच्या आत जीभ न हलवता प्रत्येक अक्षराचा स्पष्ट उच्चार मनानेच करणे व बुद्धीने चिंतन करणे यास मानस जप म्हणतात. हा सर्वात उत्तम जप होय. तसेच तुमची ज्या इष्टदेवतेवर श्रद्धा असेल त्यांचा जप पुन्हा पुन्हा म्हटल्यास त्याचे नामस्मरण होते. प्रत्येक देवतेचा मंत्र हा श्रद्धापूर्वक व विनयपूर्वक म्हणावा. त्यामध्ये मी नतमस्तक झालो आहे असा भाव असावा. नामजप ही कलियुगातील सर्वात श्रेष्ठ उपासना आहे. पूर्वी ऋषीमुनी जंगलात जाऊन तपस्या करायचे, परंतु आता तसे करायची गरज नाही, कारण या कलियुगात नामजप हीच उपासना आहे. कलियुग में एक नाम आधारा. नामजपामुळेच आपण त्या देवतेच्या पर्यंत जाऊन पोहोचतो व अंतिम मोक्षपदाला जातो. अशा प्रकारे आपण जप करू शकता. कोणत्या प्रकारे जप करावा हे तुम्ही ठरवू शकता. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला माझी माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.